ज्या भाषेच्या आपण अगदी दिवाने झालेलो आहोत, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फटके म्हणजे शाब्दिक रचना एका वेगळ्या आविर्भावात आहे। ते आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आदरणीय नितेशजी कराळे सर यांचं। सो प्लीज। मी 6-7 दिवस झाले जवळपास आदरणीय पवार साहेबांसोबत प्रचार दौऱ्यात फिरून राहिलो। हे या आपल्या जुन्नर तालुक्यातील लोकांची गर्दी पाहून, या सभेची जुन्नर तालुक्यातली गर्दी पाहून अतुल भाऊले चांगली धडकी बसली असन आणि ही गर्दी आपल्या विजयाची तुतारी वाजवणार आहे येणाऱ्या 23 तारखेला। त्याच्यामुळे हे जे मलिदा गँग आहे, सध्या सत्तेच्या हव्यासापोटी हे जे तिकडं गेले आहे दाढीवाल्याच्या काफिल्यात, एक वर्त दाढीवाला आहे आणि एक भारतात या महाराष्ट्राचं वाटोळं लावणारा इथं एक दाढीवाला बसला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या तालुक्यात मी आलो आहे आणि इथं खरे निष्ठावंत असतात आणि जे गद्दार असतात ते गद्दार तिकडच गेलेले आहे। त्या गद्दारांना तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला त्याची जागा दाखवान आणि 23 तारखेला आपला गुलाल उधळल्याशिवाय ठेवणार नाही। इथं एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठेवर उभा केला आणि यानं निष्ठा विकून केवळ सत्ता आपल्यापाशी असली पाहिजे आणि ईडीची एखादी धाड आली तर आपल्याला जेलमध्ये जावं लागते का? भीती पहा दुनियाभराची। मी म्हणतो मग गल्लुऱ्या खाचा कायले, कमी खायचे। आणि अशा लोकायले मग तिकडं गेल्याच्या नंतर आता पवार साहेब आठवून राहिले का साल इकडं असतं तर बरं झालं असतं। आता हे गर्दी पाहून मी प्रत्येक सभेत पाहून राहिलो, आता या पश्चिम महाराष्ट्रातल्या तुफान गर्दी आहे आणि आपला प्रत्येक उमेदवार निवडून येईन अशी अपेक्षाच आहे। पण मी सांगतो या अतुल भाऊचं डिपॉझिट येणाऱ्या 23 तारखेला जमा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ते डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याले फक्त जीव द्यायचं ठेवलाय त्या दाढीवाल्यानं। गुजरातचा पांढरा कांदा ह्या बापूसाहेब, हे कांद्याची एपीएमसी आहे। या कांद्याच्या एपीएमसीत हा भाग कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आहे। मी लोकसभेच्या वेळेस आलो होतो तेव्हा मोदी साहेबांना म्हणजे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात करायची परवानगी दिली, पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात होणार नाही। या महाराष्ट्राचा शेतकरी मेला तरी चालन, पण त्याला काही लेणं देणं नाही। तुम्ही अशा लोकांना निवडून देणार का? आणि यायनं मग मोदी साहेबांना प्रश्न विचारला का? हा भाग प्रचंड मोठा दुग्ध उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे। इथं दूध उत्पादक शेतकरी आहे, शेतकऱ्याचं दूध 26 रुपये 27 रुपयांना चाललं आणि व्यापारी पाकिटमध्ये टाकून दूध विकते 54-55 रुपये। मधातला मलिंदा कोण खाऊन राहिलं? कोण आहे ते खाणारे? म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचा मालाचा भाव भेटला पाहिजेच नाही आणि शेतकरी मेला तरी चालते। महागाई आकाशाला भिडून गेली। पवार साहेबांची एवढी दूरदृष्टी आहे का तुमच्या बाजूले आर्वी इथं एक टेलिस्कोप आहे, तो टेलिस्कोप असल्यामुळे इथं MIDC किंवा इंडस्ट्रियल एरिया उभा करता येत नाही। मग पवार साहेबांनी काय केलं तुमच्यासाठी? तर तुमच्यासाठी या भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे याच्यासाठी 5 मोठाले धरणं बांधून दिले का? त्याच्यानंतर इथं 4 मोठाले एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभा केल्या। हे सगळी पवार साहेबाची पुण्य आहे। इतर मतदारसंघात जातो पवार साहेबांनी काय केलं म्हणते, लोक विचारते। अरे या देशातले शेतकरी जेव्हा आत्महत्या करून राहिले होते तेव्हा भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि या भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब। पवार साहेबांनी या शेतकऱ्याचं 2009 साली 70,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं। किती हजार करोडचं?
आणि हे दाढीवालं यानं मुक्या माहित आहे का तुम्हाला? त्याचा भाऊ अन्या आणि याचा एक मोठा जवाई आहे अडाणी. ह्या मुक्या अडाणीचे आणि अन्याचे जवळपास 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं आणि त्याला हे शब्द देते साले राईट ऑफ. काय नाव शब्द? राईट ऑफ. तुम्ही ट्रॅक्टर घ्या कर्जावर, 3 किस्ता भरल्या नाही, 3 हप्ते भरले नाही का 4थ्या हप्त्याला बँकेचा माणूस येते तुमचा ट्रॅक्टर घेऊन जाते आणि ती बोले डिफॉल्टर म्हणते साले. मग त्याला डिफॉल्टर नाही म्हणत, तुम्हाला डिफॉल्टर म्हणते. शब्द पहा कसे वापरते. आणि हे इतके खतरनाक लोक आहे का आपल्याला चेक करते वारंवार का आपण बयाड आहे का, आपण मूर्ख आहे का. आणि मोदी वारंवार चेक करत असते. म्हणजे एक अनफड गवार माणूस आपल्याला चेक करते शिकलेल्या माणसाला. यानं कोरोनात आपल्याला चेक केलं. तो म्हणे कोरोनाची पहिली लाट आली अशीच जाते म्हणे, तुम्ही घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा म्हणे. साऱ्या बयाडाईनं लावले, म्या नाही लावले. माई रोज एक तुळशी पुढे दिवा लावते, माया माईले सांगा लागत नाही. अरे ते दिवे लावल्याच्या नंतर दुसरी राट आली ना पुन्हा उरावर, तर त्याला वाटलं का अरे लोक बयाड आहे आपल्या म्हणण्यानुसार ऐकते. या देशात SC ST OBC या बहुजनावर सरकार बनते आणि या बहुजनाले मूर्ख बनवायचं काम हे दाढीवाल्याचं सरकार करत आहे. आपल्याला आतापर्यंत मूर्ख बनवलं. तिकडं सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्याला चांगलं झालं का, सोयाबीनची ढेप बलान. कापसाचं उत्पादन वाढलं का, तिकडून कापसाच्या गटाने आता ऑस्ट्रेलियाहून 22 लाख कापसाच्या गटाने बनवल्या, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतून. इतके बदमाश आहे साले. मग मले म्हणायचं आहे का महागाई वाढून गेली, ठीक आहे. मार्च अच्छे दिनचे स्वप्न दाखवले दाढीवाल्यानं, दाखवले ना. अच्छे दिन आएंगे. 67 रुपयाचं पेट्रोल साल्यानं 116 वर नेलं. 53 रुपयाचं डिझेल 93 वर नेलं का नाही. 430 रुपयाचं सिलेंडर होतं 1130 नेलं. लोकसभेच्या इलेक्शनला झोकानं 200 कमी केले आणि वरून म्हणते सालं कमी केले. अबे पण 7 वर्ष वकरले तू ना, त्याचं का. आणि आता तुम्हाला सांगतो, आता प्रत्येक गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग मध्ये एक मीटर आलाय लाईनचं. ते प्रीपेड मीटर आहे, त्याच्यात एक सिम राहणार आहे. रिचार्ज मारलं तर लाईन चालू आणि रिचार्ज संपलं तर तुमची लाईन गोल. फक्त निवडणूक आहे म्हणून थांबून ठेवलं तुमच्या घरी लावासाठी. पुन्हा जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन, जर सरकार आलं तुमच्या घरी प्रीपेड मीटर लागलं म्हणून समजा, जर पुन्हा गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर सत्यजित दादाला जास्तीत जास्त मतानं आपल्याला विजय करा लागन. म्हणजे टपून आहे तुमच्यावर. आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले माहित आहे का, त्याचा जवाई अडाणी. हे तुम्ही समजून घ्या का हे कोणाचे पोट भरून राहिले, समजलं का. त्या उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं, त्याला शेतकऱ्याच्या कर्ज माफ करण्याशी काही लेणं देणं नाही. तुम्ही मेले तरी चालते. आदरणीय पवार साहेबांनी मोठा बागायती एरिया या भागात हे जे फळबाग लागवड योजना आहे, हे फळबाग लागवड योजना कोणाच्या डोक्यातून आली तर ती आदरणीय पवार साहेबाच्या डोक्यातून आली. त्या फळबागेसाठी ड्रीप इरिगेशन, त्याच्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन याला सबसिडी कोण द्यायचं काम केलं तर पवार साहेबांनी काम केलं. आमच्या बहिणी बसून आहे इथं, लाडक्या बहिणी. का म्हणे नरेंद्र मोदी 2014 मी पंतप्रधान झालो तर पहिल्या 100 दिवसात स्वित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आणीन. घंटे आणला यानं ब्लॅक मनी, आणला का नाही आणला. आणीन म्हणे 100 दिवस. 10 वर्ष झाले ब्लॅक मनी नाही आणला आणि ते आणल्यावर म्हणे प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख टाकीन म्हणे सालं. आमच्या लाडक्या बहिणीले 15 लाखावरून 1500 वर आणलं. आणि 1500 रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही. आणि लाडकी बहीण योजना कोणा जाहीर केली माहित आहे का, ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती. खरं आहे का खोटं आहे. अरे काय नाही दिलं पवार साहेबानं, स्वतःच्या मुलीले मंत्रीपद नाही दिलं, तुम्हाला आमदारापासून मंत्रीपदापर्यंत नेलं का नाही. बरं हे जो दाढीवाला आहे त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी का नाही दिलं, रिक्षेवाल्यापासून मंत्र्यापर्यंत नेलं. अजून का पाहिजे हा. आणि तुम्ही निष्ठेची गोष्ट करता. सुरत मार्ग गुवाहाटी पाहिजे 50 खोके एकदम ओके आणि माजले डकार बी नाही ते साले खाते तर.
बरं खाण्याच्या बाबतीत यानं कोणाला नाही सोडलं तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा या देशाचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे. मालवण येथे उभारलेला पुतळा 8 महिन्याच्या आत पडते. जराशी लाज वाटायला पाहिजे का त्या पुतळ्यातले सुद्धा यानं पैसे खाल्ले आणि बदनाम केलं का हा पुतळा इंडियन नेव्हीनं उभारला होता, साल्यानं यायनं उभारला हे सांगून नाही राहिले का आम्ही पैसे खाल्ले. हा अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले, 350 वर्षाच्या अगोदर बांधलेल्या किल्ल्याचा एकही गोठा निखळत नाही, एकही दगड निखळत नाही आहे. तुमचा 8 महिन्यात पुतळा पडते, लाज वाटायला पाहिजे जर अशी यायले. तुम्ही ध्यान अशा लोकायले मत, अरे तुम्ही ध्यान का. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला या गद्दारांना याच मातीत गाडायचं आहे. यायले अद्दल घालली पाहिजे का निष्ठा सोडून. आता हे जे दाढीवाला आहे हे सुरत मार्गे गुवाहाटी यायनं चिन्ह नेलं ठाकरे साहेबांचं. बरं पक्षाचं नाव बी नेलं, बरं झालं साहेबांनी आडनाव नाही मागितलं, नाही तर एकनाथ ठाकरे झाले असते. झाले असते का नाही, म्हणजे 2 बापाचा विषय होता. मग म्हणजे कमी खतरनाक काम आहे का हे. अरे तुम्ही चिन्हही मागून राहिले. लोकांना कळलं का खरी शिवसेना कोणाची आहे, लोकांना कळलं का खरी राष्ट्रवादी पार्टी कोणाची आहे. म्हणून त्या संसदेत सांगा लागते का आमची खरी आहे. त्याईले तुम्ही पाहिलं असेल हाय का नाही. म्हणून माझं सांगणं एवढं आहे का हे जे आता लाडकी बहीण आहे या लाडक्या बहिणींना खरा सन्मान आदरणीय पवार साहेबांनी द्यायचं काम केलं. आणि म्हणून पवार साहेबांनी तुमच्यासाठी एक उमदा युवा उमेदवार दिला, त्याच्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास तुम्हाला सार्थकी करून दाखवायचा आहे 20 तारखेला. म्हणून पवार साहेबांनी सत्यशील दादावर विश्वास टाकला का एक. आणि आता पवार साहेब निवडणुकीच्या अगोदर भाषणात बोलले का मी थांबायच्या अगोदर या महाराष्ट्रात युवा तडफदार लोकांची एक फळी निर्माण करून जाईन आणि या महाराष्ट्रात अनेक लोक निर्माण करण्याचं काम केलं. फक्त मी राहिलो आहे आता, मला तिकीट दिली नाही तर माय बरं वाईट करण. तर आता पवार साहेब अमेरिकेत गेले होते मंत्री असताना आणि तेव्हा तिथं पुढे कोणत्याही देशाचा मंत्री आल्यावर सलामी देत असते. तर पवार साहेबांना सलामी द्यासाठी कोण होतं तिथं, तर तिथं अमेरिकेच्या नेव्हलमध्ये असणाऱ्या महिला सलामी द्यासाठी आल्या होत्या, नौदलात असणाऱ्या. त्यांनी पाहिलं का आमच्या देशात तर कधी महिला सलामी देत नाही. मग माहीत पडलं का भारतात इंडियन आर्मी नौदलात आणि एअरफोर्समध्ये महिलांना भरतीच केल्या जात नाही. मग पवार साहेबांनी कायदा केला का याच्यानंतर भारताच्या नौदलात इंडियन एअरफोर्समध्ये आणि भारताच्या भूदलात याच्यानंतर महिलांची भरती केल्या जाईल. याले म्हणते महिलांचा खरा सन्मान. लाडक्या बहिणीले 1500 रुपये देऊन होत नाही. हे कवा बंद करण याची गॅरंटी नाही. अरे असंच आहे ना, कवा बंद करण याची गॅरंटी नाही आहे का नाही. आता लाडकी बहीण यायले कवा आठवली, लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भाऊले बहीण झाली, नाही तर बहीण काही आठवे नाही. आता बहिणीले 1500 दिले आणि भाचे 3 मामे आहे, अजित मामा, एकनाथ मामा, देवा मामा. आणि भाचे लंगलंग फिरून राहिले रस्त्यावर. यायले रोजगार नाही. यायचे उद्योग कुठं, गुजरातले. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट आता 2 दिवसाच्या अगोदर, दिवाळीच्या 2 दिवस अगोदर गुजरातले उद्घाटन केलं. स्पेनचा पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष होता, तिथं मोदी होता समोर फितकट करायला. ह्या प्रोजेक्ट नागपूरले मिहान इथं होणार होता. आपल्या कष्टकरी गोरगरीब माय बापाचे पोरं लागले असते जे इंजिनियर झाले आहे, पॉलिटेक्निक झाले आहे, ITI झाले आहे. टाटा वेदांता फॉक्सकॉन नावाची 1,76,000 करोड रुपयाची मोबाईल मधले छोटे छोटे सेमीकंडक्टर बनवण्याची कंपनी पुण्याला बनणार होती. ती कंपनी ह्या चोट्यानं गुजरातली नेली. 2 लाख पोरायले रोजगार भेटले असते. यायनं स्पर्धा परीक्षा घेतल्या, जागा तर काढल्या, पण फी किती, 1000 रुपये. या देशात कलेक्टर 100 रुपयात बनते आणि तलाठ्याची फी किती, 1000. अरे वा रे वा, शाबास.
मी विनंत्या करू करू यायले त्रासून गेलो, शेवटी हे ऐकायला तयार नाही. कंपनी यायले दिलं IBPS TCS, तिथून गल्लुऱ्या भेटत असेल मागून काही खासाठी. म्हणून माझी विनंती आहे का जे जे इथं लोक आहे त्यांनी हे परिस्थिती समजून घ्या. आता मी यायले चांगल्यानं ओळखून आहे. मी 2014 मोदी काहीतरी देशासाठी चांगलं करून मतदान केलं होतं, पण ते मला 2 वर्षात कळलं का ह्या बदमाश आहे. म्हणून माझं एवढं सांगणं आहे का पवार साहेब, या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, बेरोजगार युवकांच्या हाताला काम भेटलं पाहिजे. यासाठी रोज 5-6 सभा घेत आहे. काल 6 सभा होत्या. काल मी सोबत होतो. केळवण, दिंडोरी, येवला, निफाड, कोपरगाव आणि शेवटली सभा नाशिक. 9:30 वाजता नाशिकच्या सभेत पोहोचले तरी बोलले. म्हणजे एवढ्या 84व्या वर्षी या महाराष्ट्राचा योद्धा, या महाराष्ट्राचा सह्याद्री तुमच्यासाठी झटत आहे. हे गद्दारांचं सरकार पडलं पाहिजे. याच्यासाठी तुमच्या हातात आता एक मत आहे. ते मत येणाऱ्या 20 तारखेला सत्यजित दादांना द्या. तुमच्या मतदारसंघांनी अमोल कोल्हे यांना लोकसभेच्या निवडणुकीत 54,000ची लीड दिली. ही लीड पुन्हा 80,000ची झाली पाहिजे. म्हणून मला तरी वाटते होईन. हे गर्दी तर पाहून असं वाटून राहिलं. आणि या निवडणुकीत महाराष्ट्राचं चित्र पलटन अशीच आशा व्यक्त करतो. आणि अजून बरेचसे वक्ते बोलायचे आहे. साहेब आता काही वेळात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. अजून याच्यानंतर 3 सभा साहेबांच्या झाल्या. आता हे 4थी सभा आहे तुमच्या गावची, ठीक आहे. आणि याच्यानंतर पुन्हा 2 सभा आहे साहेबांना, ठीक आहे. मी साहेबांसोबतच फिरून राहिलो. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश वगैरे फिरून आलो. वातावरण पाहून राहिलो. खरंच महाराष्ट्रातले लोक महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. म्हणून येणाऱ्या 23 तारखेला गुलाल आपला आहे. आणि यायला 23 तारखेला आपण विषय खतम करून टाकू. घड्याळ लोकसभेत बंद पडली, त्याची चाबी पवारसाहेबांपाशी आहे. मी आता त्यांना म्हणलं का याच APMCत आपण याचा लिलाव करून टाकू घड्याळीचा. आता ते घड्याळ काही कामाची नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा लिलाव आपण याच APMCत करून टाकू. एका भाषणात साहेबांना म्हणलं का हिचा लिलाव आपण करून टाकू. तसे 10 वाजून 10 मिनिटच झाली आहे तिच्यात, ठीक आहे. म्हणून तुमची रजा घेतो आणि येणाऱ्या 20 तारखेला सत्यशील दादा शेरकर यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने विजयी करा. दोन्ही हात वरत करा. बोला रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. बोला रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. बोला रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शरद पवार. शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शरद पवार. शरद पवार. धन्यवाद.